नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे सोमवार, तर आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे आणि डेट आहे 20 एप्रिल 2026. आणि आज काय प्लॅन आहे एक प्लॅन आहे, बघू एक्झिक्यूट झालं तर. तसं तर मी उठलो होतो 7:30 वाजता, पण पुन्हा उठलो आणि झोपून गेलो. मग डायरेक्ट जाग आली 9:30 वाजता आणि फ्रेश होता आता वाजलेले आहेत 10:50 झालेले आहेत. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. ब्लॅक कॉफी. आणि जर तुम्हाला या बाईकचं रिस्टोरेशन व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच कमेंट करा, 100 कमेंट आणि बाईक विल बी रेडी. 1 2 राईड. आता दुपारी मी एक घरी आलो होता, तर एक आम्ही छोटासा राऊंड मारायला आलेले. त्याला बाईक दिसली घराबाहेर, तर तो बोलला दादा एक राऊंड मारून येऊ. बघा 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चालले आहेत मंदिरामध्ये. कुठे? शिव मंदिर. जाऊया, दर्शन घेऊया, घरी जाऊ, मग जेवू आणि मग झोपू. आता 12:45 झालेले आहेत. दर्शन वगैरे घेतलं, घरी आलो. आणि एक गोष्ट अशी सांगायची आहे की गाडी वगैरे चालवताना थोडा तरी जपून चालवा, कारण की पालघरमध्ये म्हणजे ॲक्सिडेंट्स खूप वाढलेले आहेत आणि गेल्या 7 ते 8 दिवसात खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि खूप वाईट झालेलं आहे. म्हणजे वाचलेलंच नाही म्हणत माणूस. तर गाडी वगैरे नीट चालवा. थोडा उशिराने घरी पोचला तर चालतील. आणि ओव्हरटेकिंग वगैरे करताना गाडी समोर नसेल तेव्हाच करा. समोरून गाडी येत वगैरे असेल तर करूच नका, कारण की परवा दिवशी पण रात्री एक ॲक्सिडेंट बघितलं होतं, खूप वाईट. म्हणजे जागेतच जातो माणूस. पालघरमध्ये असे ॲक्सिडेंट झालेले आहेत ना सध्या गेल्या 7-8 दिवसांत की माणूस वाचतच नाही. तर गाडी वगैरे नीट चालवा. स्वतःचं आयुष्य आहे, घरच्यांचा पण विचार करा. आणि आता जेवूया आणि मग पाहूया पुढे काय होते. आज जेवणामध्ये आहे वाटाण्याची भाजी आणि राईस. हायवेला जाताना हा मंदिर लागतो महादेवांचा. कधीतरी वळू इथे. झूम केलंय पण एवढं काही दिसत नाही. ही बघा, ही ट्रॅफिक दिसते ती जरासा रस्ता खराब आहे त्यामुळे. आणि हीच ट्रॅफिक सकाळी ब्रिजच्या आरपार जाते. 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोचले आहेत भाईंदरला. आणि आज अजिबात ट्रॅफिक नाही लागली आणि आम्ही पोचले 1.5 ते 1 तास 45 मिनटात पोचलो. खूप चांगले स्पीड मेंटेन केला असं तुम्हाला वाटत असेल, पण ट्रॅफिक वगैरे काहीच नाही लागली म्हणून फास्ट पोचलो. तर आता फटाफट काम करूया आणि निघेल तेव्हा भेटूया. नेहमीप्रमाणे या ब्रिजवर जाम झालेला आहे एकाच्या चुकीमुळे. आता आमच्याकडे सर्व थांबलेलं आहे. गेल्या 20 मिनिटापासून आम्ही इथे उभे आहेत. जस्ट वॉचिंग मैच घर पे पहुंच के. मुंबई वर्सेस गुजरात टायटन्स. लास्ट ओव्हर चालू आहे. 18व्या ओव्हरीलाच मी आलेलो, म्हणजे 19व्या. आता पाहूया किती स्कोर होतो. 2 बॉल बाकी आहेत आणि तिलक वर्मा 91वर आहे. तर यांना विचारू सेंचुरी होईल की नाही. 2च बॉल राहिल्यात, मला नाही वाटत. तुला काय वाटते? बिलकुल नाही, चान्सच नाही. सौरभ होईल हा होईल नक्की. हो, बघा, बिलकुल चान्सच नाही. 2 जण बोलतात नाही होणार, 1 जण बोलतो होईल आणि मी पण बोलतो होईल. 6 मारलेले आहे. आता शेवटचा बॉल आहे, बघूया. तरी पण सेंचुरी नाही होणार, बिलकुल नाही. काय बोलतो यज्ञेश? नाही होणार सेंचुरी, बिलकुल नाही होणार. होईल ना? फिक्स. ही पण बोललेली नाही होणार. आता काय वाटतं तुला? नाही होणार, नाही होणार. काय खुश झाले.
शेवटचा बॉल पडत आहे आणि सेंचुरी झाली तर 200 रन होतील. बॉल झाली सेंचुरी. झाली 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 फायनली सेंचुरी मारलेली आहे बघा. आम्ही दोघांनी प्रिडिक्शन दिला होता सेंचुरी होईल आणि झालेली आहे. आणि हे बघा सेलिब्रेशन बघा. यस यस मोठा भाई. रोहित भाई किधर आहे रोहित भाई. आज जेवणामध्ये आहे मसूरची भाजी आणि चपाती. आता 10 वाजलेले आहेत. आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि होप करतो ही व्हिडिओ आवडली असेल. काय झालं दहिसरवरून आम्ही भाडोलीच्या ब्रिज असतो तो आपला तिथे 20 ते 25 मिनटं आमची गेली. नाहीतर आम्ही 8:30लाच घरी पोचलो असतो. तिथे वेळ गेला अर्धा तासाच्या वरतीच गेला वेळ. 20-25 मिनटं तर सोडा. तर काय माहिती काय झालं होतं. आमच्या बाजूने त्या बाजूला जाणाऱ्या गाड्या सर्व रिवर्स आल्या. आम्ही तर बाहेरच थांबलो होतो कारण की ऑलरेडी तिकडे ट्रॅफिक झालेली. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल. आता मुंबई इंडियन्सची मॅच बघतो आणि एका बाजूला व्लॉग एडिट करतो. तर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.